3. नमस्कार मित्रांनो, आपण पाषाणला संजय महादेव लिमन ग्राम सांस्कृतिक उद्यान हे पाहायला आलेलो आहे. तर आतमध्ये ग्राम सांस्कृतिक उद्यानामध्ये काय काय आहे ह्याचं तिकीट आहे मोठ्यांसाठी 50 रुपये. चला आपण आतमध्ये जाऊन बघू आपली ग्राम संस्कृती कशी होती. चला. आणि तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण पाहत आहे सुरेश व्लॉग मराठी. आजचा व्हिडिओ 24 मिनिटाचा होणार आहे, पण आपल्याला ग्रामीण संस्कृती पहिली कशी होती आणि आता पण आपण गावाला गेलो तर ती संस्कृती पाहायला मिळते, ते तुम्हाला या उद्यानाच्या माध्यमातून माहिती. हे पुणे महानगरपालिकेचे उद्यान आहे. उद्यानाचे तिकीट आहे मोठ्यांसाठी 50 रुपये 50 रुपीज आणि लहान मुलांसाठी 20 रुपीज 20 रुपये. उद्यानाचं टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उद्यान चालू असते. आता आपण उद्यानाचा प्रवेश केलेला आहे. उद्यानातून इथं आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती दिसते. वडाचं झाड आणि बघा बैलगाडी. उद्यानाचं नाव एक कैलासवासी संजय महादेव लिमन ग्राम संस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे. आपण बाणेर रोडला आला की पुणे विद्यापीठापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती बाणेर रोडवरती सोमेश्वरवाडी आहे. ते सोमेश्वरवाडी मध्ये शंकराच्या मंदिराच्या शेजारी हे उद्यान आहे. तुम्हाला कोल्हापूरमधले कनेरी मठ आता कल्पना असेल. कनेरी मठाचे 22 एकरामध्ये हे ग्रामीण उद्यान केलेले आहे. त्याच धर्तीवरती पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचे हे उद्यान आहे. 4 एकरामध्ये हे पूर्ण उद्यान आहे. तर त्याच्या उद्यान बघण्यासाठी आपल्याला साधारणतः 1.5 ते 2 तास लागतो आणि असे वेळ कसा जातो कळत पण नाही. तर चला आता आपण उद्यान बघू. बघा इथे बैलाला पायाला खेळ ठोकतानाचे आपल्याला बघायला मिळते. पुतळे असे उभे केले की असं वाटतं की जिवंत देखाव्यासारखे केलेले. टोपली विणणारे. प्रत्येक व्यवसायासाठी एक कुटुंब तेच व्यवसाय करायचा. कुंभार त्यांच्या नावाने ते प्रसिद्ध असायचे गावामध्ये. पहिले आपली संस्कृती कशी होती बघा. एका गावाने हे पाटलाचा वाडा. इथे उभे पाटलाचा वाडा त्यांनी तयार केलेला आहे. पाटलाच्या वाड्याचा आपण प्रवेश केल्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकता. पहिले तुम्हाला पाटील दिसतील. उभे असे वाटते की पाटील आपल्याशी बोलतात. आतमध्ये बघा पाळणा. लहान मुलाला पाळण्यामध्ये पूर्वी असे दोरे बांधलेले पाळणे असायचे. तुम्हाला तुमचे लहानपण आठवलं असेल. इथं बघा गोठा, खिलारी बैल, हे जी शर्यतीची बैल असतात ती बैल. पाटलाची संस्कृती, पाटलाची संपत्ती, ऐश्वर कसं असतं ते तुम्हाला उद्यानाच्या माध्यमातून दाखवलेले आहे.
आणि इथं रिअल गोठा पण केलेला आहे. गोठा म्हणजे बैलांचा आणि गायांचा आणि म्हशीचा गोठे केलेले. विशेष म्हणजे तिथं धार काढताना म्हणजे दूध काढताना पण तिथं दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला गावाची झलक पुन्हा बघायला मिळतील. ही नंदी बैलवाली. मित्रांनो, आता आपण पुणे ग्रामीण संस्कृतीचं जे उद्यान आहे पाषाण गावामध्ये, पुणे शहराच्या गावामध्ये सोमेश्वर मंदिराच्या लागून आहे, तिथे आपण आलेलो आहे. आणि आता ते उद्यान आपण पाहतोय. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण पुढे चाललोय. उद्यान 4 एकरामध्ये. इथे बघा बैलांची झुंजी दाखवलेली आहे. असं वाटतं की खरी बैल तिथे झुंज काढतात. जे बनवणाऱ्याने इमेजिंग कसं केलं असेल. इथे बघा ज्योतिषी भटजी मुहूर्त बघण्यासाठी आलेले. त्यांची घरं पण कशी होती ती वगैरे दाखवलेली. एका घरात पूजा चालली, त्या पूजेची तयारी कशी करतात, पूजा कशी चालली. नागपंचमीच्या सणाच्या वेळी पूर्वी, आता नागाला बंदी, पण पूर्वी अशी गारुडी घेऊन नाग पूजायची. गावाकडचे वातावरण. गणेश उत्सव बघा, ट्रॅक्टरवरची गणपती आहे. गणेश उत्सव. कट्टा, गाव कट्टा. इथं किराण्याचं वाणीचं, गावाला किराण्याच्या दुकानाला वाणीचं दुकान म्हणतात. ते वाणीचे दुकान पण असं उभे केलेले आहे. शेजारी वासुदेव आहे. आपली भारताची संस्कृती पूर्ण इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण हे मॉडर्नच्या बिल्डिंगा, सिमेंटच्या जंगलात राहतो. तुम्हाला आपला ग्रामीण वारकरी ग्रामीण शैली तुम्हाला सगळं बघायला मिळेल. 2 तास तुम्ही कसे विरघळून जातील तुम्हाला समजणार नाही. पूर्ण मग फ्रेश वातावरण होईल आणि तुम्हाला गावाकडची आठवण येईल. तेलीचे घर आहे, ते तेल काढतानाचे हे मशीन, हे यंत्र आहे. शेंगदाण्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल. बघू शकता विणकर, कासार म्हणजे बांगड्या बघणारे, लेडीजला पाड्या करतात. कासाराचं घर दाखवले. तिथं रिअल मध्ये ती महिला बांगड्या घालताना दाखवलेले. लहान मुली बांगड्या घालतात, लहान मुलं खेळताना आणि बैल. तर मित्रांनो, आपल्याला हे उद्यान पुण्यामध्ये आहे माहित होतं का नव्हतं? कमेंट्स करून सांगा. आणि आवडलं तर मित्रांना शेअर करा. टेलर सणानिमित्त त्यांना कपडे शिवायला देतोय. गावातलं प्रत्येक गावामध्ये घरामध्ये एक तरी जनावर असते, गाई किंवा म्हैस असते. का तर गावाकडे काही पिशवीने दूध नाही मिळत. ते गावाकडे प्राण्यांचे कुंभार. मन प्रसन्न वाटतो. आपण एकदा या गाड्यांना भेट द्या. हे मला गार्डन बघायला 2 तास लागले आणि मी हा व्हिडिओ 23 मिनिटाचा करतोय. का तर मोठा व्हिडिओ असला तर बघितलं नसतं.
मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक विनंती आहे की लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. 4-4 हजार व्ह्यू येतात पण सबस्क्राईब किती 258. बघा, हे खाटी म्हणजे मटणाचं दुकान. पूर्वी वाहनं नव्हते, त्यावेळी हे गाढवावरनं लोक वस्तू ये जा करण्यासाठी व गाढवाचा वापर करायचे. त्यावेळी ते तुम्हाला लहानपणा आठवलं असेल. न्हावी हेअर कटर इंग्लिश आत्ताच्या भाषेमध्ये न्हावी घरी जाऊन पुरुषांचे केस कापायची, दाढी करायची. आणि तिथं प्रत्येकाला बोर्ड लिहिलेला आहे, त्याच्यावरती पूर्ण माहिती लिहिलेली इस्त्रीवाला. आणि त्यांची घरं पण कशी आहे, तिची जशी पूर्वी घरं होती तशी त्यांनी घरं पण तयार केलेली. आणि आता मी ते काय शूटिंग करत होतो त्यावेळी पाऊस पडत होता, त्यामुळे ते रिअल वाटत होत. मित्रांनो, आता आपण पुणे ग्रामीण संस्कृतीचं उद्यान आहे पाषाण गावामध्ये, पुणे शहराच्या गावामध्ये सोमेश्वर मंदिराच्या लागून आहे. तिथे आपण आलेलो आहे आणि आता ते उद्यान आपण पाहतोय. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. लोहाराचं घर आहे. लोखंडाच्या वस्तू बनवणाऱ्याला पूर्वी लोहार म्हणायची. तिथं पाठी पण आहे, पूर्ण माहिती दिलेली. हे पण लोहाराचंच आहे. असं आता अशा मूर्त्या केल्यात की तिथे आता रिअली करतात ते काम असं वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात राहतात होती लोक. आता सगळे सोशल मीडिया, मोबाईल. पूर्वी तसं नव्हतं. हे बघा, गोधडी शिवणारी आजीबाई. आता रगे आलेत. पहिले साड्यांचे ह्यांचे कपडे, जुन्या कपड्यांचे एकत्र करून गोधडी करायची. ते गोधडीचे घोंगडी बनवलेल्या मेंढ्याच्या लोकरापासून धनगर घोंगडी बनवतात. कुठल्याही प्रकारच्या खेळताना प्रक्रिया न केलेल्या कच्च्या लोकरीच्या घोंगड्यात होत असले. बघा, उभे उपकुत्र बनवले. प्रत्येक घरात एक तर शिळी असायची, एक तर कुत्रा असायचा. गाव बैठक. पहिलं न्याय निवाडा करण्यासाठी न्याय पंचायत असायची. गावचं पाटील इथं न्याय पंचायत. पूर्वी शाळा ही झाडाखालची शाळा होती. झाडाखाली पूर्वी शाळेला विद्यार्थी बसायचे. गुरुजी झाडाला फळा लावून शिकवायचे. झाडाखालची शाळा. प्रवचनकार. मित्रांनो, कोण कोण या उद्यानाला भेट देणार आहे कमेंट्स करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दसऱ्याचे कुस्तीचा आखाडा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुस्तीचा आखाडा. मित्रांनो, गावाला एक तालुक्याचं ठिकाण असते, तिथे आठवडा बाजार. आठवड्यातला एक वार बाजार भरतो. तिथे लोक आठवड्याची गरजेची वस्तू घ्यायला येतात. तो आठवडा बाजार पण दाखवलेला आहे. कपड्याचं दुकान बघा, आठवडे बाजार मधलं. तिथं आल्या वेळात कधी जरी होऊन जातो कळत नाही. आणि तुम्हाला शेजारीच सोमेश्वर महादेवांचं मंदिर आहे. आणि दुसरं इथे भारतातले 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती तिथे आहे.
इथे तुम्ही हे गार्डन पण बघून होतं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पण होतं, मंदिराचं दर्शन पण होतं. बघा धान्यवाले. तर मित्रांनो, आपण आठवडे बाजार बघतोय. आठवड्यातल्या गरजेच्या वस्तू हे शेतकरी इथून खरेदी करतात. बघा पोस्टमन पण आहे. सिनेमा बघतो ते कसे बघायचे, छोटे सिनेमा घरीचे. मित्रांनो, अशा 100 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येते. चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि हे बघा, तमाशा पण दाखवलाय बघा. ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, तमाशा, लावणी, ते लावणी पण दाखवलेली आहे. लावणी बघताना पण गावकरी आणि गावाकडचं लग्न पण दाखवले. लग्न कार्य कसं असतं गावाला. घरासमोर मांडव घालून लग्न हे करतात पूर्वी. आता हॉल, कार्यालय, पहिले देवळात घराच्या घराच्या समोर मांडवात लग्न व्हायची आणि बसून पंक्ती असायच्या जेवणाच्या. बघा शिल्पकार, दगडांपासून मूर्त्या बनवणारे शिल्पकार, त्यांचं घर. पोतराज, आपण आता ते चौकातल्या सिग्नलला बघतो ते पोतराज नाही, खरे पोतराज. तुम्ही नाना पाटेकरचा पिक्चर नाही कडक लक्ष्मी, त्याच्यातला जो पोतराज आहे ना, तसे ते पोतराज हे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. डोक्यावरती हात आहे देवारा घेऊन फिरणारे आणि चापकाचे हे करणारे पोतराज. काही महिला मंदिराची पूजा करताना दाखवले. मिठाईवाले, हलवाईचे दुकान, नक्की तुम्हाला कोणी अशी मिठाईची दुकानं बघितलीत, कमेंट्स करून सांगा. पहिले वाटायसाठी वरवंटा असायचा. सगळं साहित्य नाही का, छोटे छोटे घरगुती साहित्य बनवलेले पण व्यक्ती. लहान मुलगी खेळताना ते दाखवले. आणि मूर्त्या पण नाही, त्यांची घरं पण कशी होती ती दाखवली. उखळ, वरवंटा करणारे कलाकार, शिल्पकार. लहान मुलांना आजीबाई कशी हे करते दाखवले. आजी आजोबा, लहान मुली खेळताना, लंगडी खेळताना दाखवले. ग्रामीण भागामध्ये मशीदवरती बसून एन्जॉय करतानाची मुले. जनावर चारायला नेल्यावरती एन्जॉय करतानाची मुले, गुराखी म्हणतात त्यांना. हे मसाले तयार करतानाचे लाकूड तोडणारे माणूस. पूर्ण ही 4 एकरामध्ये लमाण तांडा, लमाणी वस्ती. त्यांची घर दाखवली. शेतात काम करणारे, शेतात काम करणारे माणसं.
मित्रांनो, हे एडिटिंग करायला खूप मेहनत लागते. तुम्ही फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर मित्रांना शेअर करा. निघू राखी. लाईक केलं तर आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते. रानडुक्कर मित्रांनो, आपण वाघापाशी आहे. हे उद्यान खूप छान सुंदर आहे. एकदा आवर्जून आपण भेट द्या. हे जंगल सफारी, गेंडा आणि मगर. एकदा आवर्जून या उद्यानाला भेट द्या. त्या ठिकाणी जंगल सफारी पण दाखवलेली आहे. जंगलातले प्राणी बघू शकता. हरिण, अस्वल, बघू शकता प्राणी तुम्ही. उद्यानाच्या शेवट ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी हे जंगल सफारी पण बघायला मिळते. आणि उद्यान 2004 साली चालू केलेले, 10 वर्ष झाले मेंटेन उद्यान आहे. नमस्कार मित्रांनो, हे पूर्ण गार्डन बघायला 1 तास लागतो आणि गार्डन बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं. याचे तिकीट आहे 50 रुपये. तर आपण एकदा आवर्जून या ग्रामीण संस्कृतीच्या गार्डनला भेट द्या. हे पाषाण गावामध्ये, पुणे शहरामध्ये पाषाण गावामध्ये सोमेश्वरवाडीच्या मंदिराच्या शेजारी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.